शुभं करोति। आज संध्याकाळीच ऑर्डर मिळाली। माझी बदली झाली आहे श्रेया। काय? नाही विनीत, तू मला एकटीला सोडून जाऊ नकोस प्लीज। मला पण बरोबर घेऊन जा, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार। जा बाबा जा। नाही, दूध द्यायला आले होते तुला आणि भलतंच ऐकायला मिळालं। आणि विनीत, तुझी बदली झालीये। दोघं जाण्याच्या गोष्टी करताना मला कळवलं सुद्धा नाही। श्रेया, हा श्रेया बोल, कशी आहेस बाळा? अरे बापरे, मग आता ग, आता कसं ग होणार सगळं? तू ठेव आता फोन, थोड्या वेळाने मी फोन करते, मग बोलू। आई, ह्या घ्या वड्या, श्रेयाच्या सासूबाईंनी पाठवले। श्रेयाच्या सासूबाईंनी? तुला कुठे भेटल्या त्या? अहो त्या नाही भेटल्या, मीच गेले होते त्यांना भेटायला। कशी आहे ग श्रेया? मस्त मज्जेत आहे, चांगलं चाललंय तिचं। पण असं छान चाललेलं बघवत नाही ना कोणाला। विनीतची बदली झाली लांब कुठेतरी, आणि त्याला एकट्यालाच जावं लागणार आहे तिकडे। म्हणजे आता घरात फक्त सासू सुनेची जोडी। मला माहितीये त्याचा तुझ्यावर विश्वास नाहीये, पण माझा आहे। तू माझ्यावर रागव हवं तर, पण त्याच्यावर नको। एवढीशी प्रार्थना मान्य करून घे बाप्पा, मान्य करून घे। कुठेस तू की माया? आली का नाही अजून? Where are you? Come on, फोन उचल ना आता की माया, प्लीज टॉक टू मी। प्लीज कम ऑन, काय चाललंय तुझं? माझा फोन का घेत नाहीस तू? कुठे आहेस तरी? कुठे तू? निशाद बरोबर? कुठे सापडली तुला? चांगली माणसं कुठे सापडतात? देवाच्या दारात, मागल्या रस्त्यावरच्या मंदिरात सापडली। बाप्पाच्या सामने शांत झोपली होती। माहिती झोपलेली नाहीये, बेशुद्ध झालीये, कळतंय का तुला? आता मला कसं कळणार? मी अडाणी बाई, तू डॉक्टर आहेस ना, तुला कळायला पाहिजे। हे दोघं कॉफी शॉप मध्येही नाहीयेत, मग गेले तरी कुठे? तुझ्या ब्लड ग्रुपचं ब्लड अवेलेबल आहे आपल्याकडे? तिला मॅच होणार ब्लड अवेलेबल आहे का आपल्याकडे? ते म्हणजे बघा लवकर बघा, मागून घ्या लवकर, पटकन। ओके।